तर तू माझ्याही पुढे गेलीस. देवाने माझी आणखीन एक हौस पुरवली. माझ्या शेवटच्या मुलानंतर 10 वर्ष घरात तहाने मूल नव्हते. भावांच्या तेथे बालगोपालांची हौस पिटत होती, पण अगदी स्वतःचे म्हणायला देवाने आता लहान मूल दिले. हिचे नाव तारा ठेवले. तारावर आम्हा दोघांचे प्राण पलीकडे प्रेम. तिच्या बाळपणी आम्ही दोघांनी तिच्या खस्ता खाऊन तिला वाचवले. आल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशीच पोटातले होऊन ती आम्हाला सोडून चालली होती. त्यातून बाहेर पडल्यावर आमची महाबळेश्वरला जाण्याची वेळ आली. पण ह्याही खेपेला टिळकांची महाबळेश्वरला जाण्याची वारी चुकली. तारा 3 आठवड्यांची. तिला महाबळेश्वरची थंडी सोसणार नाही व नगरचे ऊन सोसणार नाही म्हणून वाईच जाण्याचे ठरवले. या दिवसात पुण्यापासून वाटारपर्यंत गाडीत अशी अतिशय गर्दी असे. आम्ही सेकंड क्लासची तिकिटे काढली. डॉक्टर ह्यूमही महाबळेश्वरला चालले होते. ते त्याच गाडीत होते. प्रत्येक स्टेशनवर उतरून ते आमच्या डब्यात डोकावत व कसे काय आहे याची चौकशी करीत. आमच्या डब्यात दत्तू, मी, 1.5 वर्षाचा भिक्या, बेबी, तारा, टिळक इतके होतो. मुलगी ताणी व हा एवढा पसारा. तेव्हा डॉक्टर ह्यूमनी आमच्यासाठी डबा रिझर्व करून घेतला होता. आम्ही सारे आपापल्या जागी बसलो होतो. टिळक मात्र ह्या बाकावरून त्या बाकावर, तेथून वरती बर्थवर असे करीत होते. मी त्यांना म्हणे, अहो एका जागी बसा. पण त्यांना मी फार ओल्ड फॅशन वाटते. आगाडीत बसले म्हणजे बसल्या जागेवरून हलू नये. स्टेशनवर गाडी चुकेल म्हणून 4 तास आधीच येऊन बसावे. कोणी आसन्न मरण असेल तर तारा कराव्या, एरवी करू नये. ही माझी तत्वे. या तत्वांप्रमाणे गाडी टिळकाने एका ठिकाणी बसून राहावे असे मला वाटे, पण ते एकेनात. शेवटी एका बर्थवरून दुसऱ्या बर्थवर उडी मारायला गेले तो त्यांच्या गुळगुळीत डोक्याची मधल्या तुळतुळीत कंदिलाची गाठ पडून दोन्हीचा मोक्ष झाला. त्यांच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. कंदिलाचा अगदी चक्काचूर झाला. पोरे खाली निजली होती. त्यांच्या तोंडावर काचेचे बारीक बारीक तुकडे पडले. पोरे जागी होऊन त्यांनी डोळे उघडतात डोळ्यात काच जायच्या असे मला भय पडले. तर इकडे टिळक रक्ताने न्हावू लागले. ते मात्र शांत उभे होते, जसे जसे काही झालेच नाही. नंतर त्यांनी बाथरूममध्ये जाऊन डोक्यावर थंड पाण्याची धार धरली. रक्त थांबले, पण जखम पुष्कळ मोठी झाली होती. मी हळूहळू पोरांच्या तोंडावरील काचा वेचून झटकून काढल्या. मग लुगड्याने डब्यात पडलेले रक्त पुसून काढले. कसे वाटते तुम्हाला? मला काय झाले आहे? म्हणजे हे काय? अगं, असं झालंच पाहिजे. संसारात हीच तर मजा आहे. आता बत्ती फोडल्याबद्दल दंड होईल. होईल तर देता येईल. त्याची काळजी करीत बसल्याने दंड द्यायचा असला तर तो टळणार थोडाच आहे. आणि काळजीमुळे जखम थोडीच भरून येणार आहे. पुढच्या स्टेशनावर डॉक्टर ह्यूम पुन्हा डोकावले. त्यांना फार वाईट वाटलं. टिळक म्हणाले, मला काही इजा झाली नाही. मी चांगला बरा आहे. हे चालायचे. आम्हाला दंड वगैरे काही भरावा लागला नाही. टिळकांचे मन जितके बळकट होते तितकेच शरीरही काटक होते. आम्ही वाईस पोहोचलो. तेथे आशमाबाई होत्या. तसेच हरिबा गायकवाड पाळक होते. या दोघांनी आमच्यासाठी आधी सारी व्यवस्था करून ठेवली होती. तेथेही टिळकांना स्वस्तक वेळ कुठली. त्यांची व्याख्याने, उपदेश, संभाषणे व लेखन ही चालूच होती. एक दिवस एक बाई आली. ख्रिस्ती लोकात आता मी 1 वर्षावर दिवस काढले असल्याने त्या समाजातील पुष्कळ रीतिरिवाज माझ्या ध्यानात आले होते. बाई आल्याबरोबर मी उठून तिचे स्वागत केले. शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला. खुर्ची पुढे सारली, पण बाईने आपला हात पुढे केला नाही की ती घरात आली नाही. तिने विचारले, साहेब कोठे आहेत? मी म्हणाले, ते बाहेर गेलेत. त्यांनी मला कामाला बोलावले आहे. मी म्हणाले, आमच्या येथे काही काम नाही. मला मनात मोठे आश्चर्य वाटले. ही बाई काय काम करणार? घरातील कामाला 2 माणसे आम्ही नगराहूनच आणली होती. बाई गेली. मला फार आश्चर्य वाटले. बाई फार विचित्र आहे. घरात आली नाही, शेक हँड केला नाही. हिच्या अंगावर दागिने किती! सरी, पाटल्या, पुतळ्यांची माळ, कानातले, नेसून लुगडे चांगले 15-20 रुपयांचे. ही बाई आमच्या घरी काम तरी काय करणार? असे काही लिहिण्याचे काम, अशी मी मनात समजूत करून घेतली. संध्याकाळी टिळक आल्यावर विचारू लागले, भंगीन आली होती का? मुलाचे मळीन कपडे धुवायला तिला मी उद्यापासून बोलावले आहे. आली होती का ती? माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. ती भंगीन का होती? हो का? मी तिला बसायला खुर्ची दिली आणि शेक हँड करता हात पुढे केला. पण ती आपली गप्पच. मोकळे लुगडे नेसली असल्यामुळे ती कोणी ख्रिस्तीच बाई असावी असे मला वाटले. बरे होताच मोहरची अंगठी पाहून बाई हिंदू वाटे. म्हणून माझा असा घोटाळा झाला. तुला असे का वाटते की फक्त तुझेच लोक तेवढे स्वच्छ राहतात? दुसऱ्या दिवसापासून ती कामाला येऊ लागली. अंगण झाडणे, मुलांचे मळीन कपडे धुवून आणणे वगैरे कामेही ती करू लागली. मी एक दिवस तिला विचारले,
काय ग, तू इतके स्वच्छ आणि नीटनेटकी दिसतेस, तसे तुझे घर आहे का स्वच्छ? बाई, अशाच चालता का माझ्या घरी? नाहीतर तुम्ही म्हणाल मी आधी झाडून सारवून मग तुम्हाला दाखवले. चला अशाच्या अशाच. मी तिला घेऊन तिच्या घरी गेले. ती वस्ती कोणत्या लोकांची होती ह्याची मी चौकशी केली नाही, पण तेथील घरेदारे व रस्ता अगदी स्वच्छ होता. तिच्या घराचे दरवाजे मोठे होते. आतमध्ये ताट वाट्या, पाणी पिण्याची भांडी अगदी चकचकीत होती. घरात केरपोतरे केलेले, भांड्यांची बुडे घेतलेली, अंगणात सडा टाकलेला, दारी तुळशी वृंदावन होते. हे सारे पाहून मी आश्चर्याने थक्क झाले. स्वच्छता व टापटीप ही जातीपेक्षा व्यक्तीवर आहेत असे माझे मत होते, ते आता अधिक रूढ झाले. या क्षेत्राच्या ठिकाणी कोयना कृष्णाचा संगम होता तसे माझे झाले. मी त्या भंगिनीच्या गळ्यात मिठी मारून विचारले, का ग, तुम्ही आमच्या हातचे का खात नाही? ती म्हणाली, बाई, आमची जात नावे ठेवते. मी म्हणाले, आता तू माझे घर पाहिले आहेस, मलाही पाहिले आहेस, आता हरकत नाही. ती म्हणाली, बाई, माझ्या हातचे खाल तुम्ही? मी म्हणाले, हो, काय झाले? झाले म्हटल्याप्रमाणे त्या भंगिनीने फराळाचे करून आणले. टिळक महाबळेश्वरला डॉक्टर ह्युमला भेटायला गेले होते. मी ते फराळाचे घेतले. घरातील चाकर नोकर कुरकुरू लागले. मी त्यांना सांगितले, तुम्हाला नको असेल तर माझा काही आग्रह नाही. मी न माझी मुले खाऊ. आणि दत्तू, हौशी व मी आम्ही तिघांनी ते फराळाचे खाल्ले. आपल्या हातचे या बाईने इतक्या प्रेमाने खाल्ले म्हणून भंगिनीलाही फार आनंद झाला. टिळक दुसऱ्या दिवशी परत आले. त्यांना हे कळले तेव्हा ते म्हणाले, तू तर माझ्याही पुढे गेलीस.